नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वल वारंगे आज पुन्हा एकदा आपल्याला हेल्थ केअर हिरोज या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर अमित कविमंडन सर, यांचं मी स्वागत करतो। डॉक्टर अमित कविमंडन सरांचं MBBS KEM हॉस्पिटल मुंबई येथनं झालेलं आहे। MD मेडिसिन सरांनी एम्स न्यू दिल्ली येथे कंप्लीट केलेलं आहे। MD नंतर DM ही डिग्री सरांनी गॅस्ट्रोएंटरोलॉजी या सुपर स्पेशालिटीमध्ये एम्स न्यू दिल्ली येथनं केलेली आहे। पोस्ट DM झाल्यानंतर सरांनी 1 वर्ष ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे आपली सेवा दिलेली आहे। त्यानंतर 1 वर्ष सरांनी केअर ग्रुप ऑफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रायपूर येथे 1 वर्ष सेवा दिलेली आहे। त्या अनुभवानंतर सरांनी स्वतःची सेवा अमरावती येथे डॉक्टर अंजली कविमंडन मेमोरियल हॉस्पिटल समर्थ हायस्कूल जवळ देवरणकर नगर येथे आपली सेवा कंटिन्यू केलेली आहे। सरांचं UK काही वर्षाआधी पेपर प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि त्याबद्दल सरांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। सरांना आजवर मला वाटतं जवळपास 15 ते 16 पुरस्कार मिळालेले आहेत। त्यातले सांगण्यासारखे पुरस्कार म्हणजे नॅशनल पीडियाट्रिक क्विज गोल्ड मेडल, शतायुषी वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार आणि MUHS गोल्ड मेडल फॉर 3rd इयर MBBS असे पुरस्कार मिळालेले गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, आपल्या अमरावतीचा मान वाढवणारे एक सुपर स्पेशालिटी तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत। सर, परत एकदा आपलं स्वागत। तर गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे काय? गॅस्ट्रोएंटरोलॉजी हा विषय मुख्यतः गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे पोटापासून गुदमार्गापर्यंत जे आपले अवयव आहेत त्याच्याशी संलग्नित आहे। तर गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये मुख्यतः आपण जठर, पॅनक्रियाज, लिव्हर यासारख्या आजारांची चिकित्सा करून घेऊ शकतो। तर महत्त्वाचा विषय या गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये काविळीचा आहे। तर आपण काविळीबद्दल सरांकडनं आज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर माझा पहिला प्रश्न असा आहे सर की नेमकं कावीळ म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे की कावीळ हा रोग नसून हे रोगाचे लक्षण आहे। आपल्याला जसं ताप येतो तर ताप हा रोग नसतो। तापाचे अनेक कारणं असू शकतात। मलेरियामध्ये सुद्धा ताप येतो, टायफॉइडमध्ये सुद्धा ताप येतो, साध्या व्हायरल इन्फेक्शन्समुळे सुद्धा ताप येतो। कोणाला कुठे पायात पस झाला असेल, लघवीत इन्फेक्शन आलं असेल तरी ताप येतो। त्याचप्रमाणे कावीळ हा आजार नसून कावीळ हे लक्षण आहे। कावीळ हे लक्षण आहे लिव्हरच्या आजाराचं। बऱ्याच वेळा असं समजलं जातं की कावीळ हाच एक रोग आहे, पण महत्त्वाचं समजण्यासारखं याच्यात हे आहे की कावीळची अनेक कारणे असू शकतात आणि त्या प्रत्येक कारणामुळे कावीळ होऊ शकतो। कावीळ हा एक केवळ रोग नसून लिव्हरच्या आजाराचे लक्षण आहे। अच्छा, ओके सर, कावीळ हा आजार किंवा एक विशिष्ट परिस्थिती आपल्या शरीरामध्ये किंवा लिव्हरमध्ये या परिस्थितीबद्दल म्हणजे काविळीबद्दल आपण लक्षणांचा ऊहापोह करू शकतो का? लक्षणांची सविस्तर थोडी माहिती। लक्षणांची माहिती मी तुम्हाला अशी देईल की कावीळची जी लक्षणे आहेत ती सुरुवात असताना बऱ्याच लोकांना त्याच्यासोबत बारीक ताप येऊ शकतो आणि माणसाला कावीळ केव्हा कळते? ज्यावेळेस त्याची लघवी पिवळी व्हायला लागते। सगळ्यात जास्ती सुरुवातीचं लक्षण ते असतं, लघवी पिवळी होणे। त्यानंतर हळूहळू आपला शरीराचे एक अवयव पिवळा व्हायला लागतो। सुरुवातीला आपले डोळे पिवळे होतात, काही दिवसांनी आपले हात पाय पिवळे दिसू शकतात आणि ज्यावेळेस कावीळ जास्ती वाढते आपलं पूर्ण शरीर पिवळं पडू शकतं। यासोबत आपल्याला भूक न लागणे, सारख्या ओकाऱ्या होणे, त्याच्याशिवाय नॉशिया होणे म्हणजे मळमळ होणे आणि अन्नावरची इच्छा उडणे हे महत्त्वाचे लक्षण असतात। कधी कधी कावीळ सोबत बाकीची काही लक्षणे असतात, ती म्हणजे अंगाला खाज सुटणे। संपूर्ण अंगाला आपल्याला खाज सुटू शकते आणि ही खाज जनरली रात्री जास्ती असते। तर ही कावीळची मुख्य लक्षणे आहेत आणि कावीळसोबत असलेल्या, जसं मी सांगितलं की कावीळ हे लिव्हरच्या आजाराचं लक्षण आहे, तर लिव्हरच्या आजाराची बाकीची लक्षणेही कावीळसोबत असू शकतात। ज्या प्रकारची लक्षणे ती असू शकतात ती म्हणजे पायात सूज येणे, पोटावर सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे किंवा काळी संडास होणे, ही पण लक्षणे कावीळ संबंधित असू शकतात आणि त्या लक्षणांपासून आपण कावीळच्या कारणाचं निदान करू शकतो। बरोबर, ही झाली आपली लक्षणे। तर मला एक सांगू शकाल सर, याची महत्त्वाची कारणं काय आहे? कावीळ, जसं मी सांगितलं, मी परत तीच गोष्ट सांगतोय की कावीळ हे आजार नसून हे लक्षण आहे। तर लिव्हरच्या अनेक आजारांमुळे कावीळ होते। सामान्यतः जी कावीळ सगळ्यात जास्ती आपल्या समाजात दिसते
त्या कावीळीला आम्ही व्हायरल हिपॅटायटिस म्हणजे विषाणूजन्य कावीळ. आपल्या शरीरात 4 प्रकारचे विषाणू कावीळ निर्माण करू शकतात. 2 प्रकारचे विषाणू आपल्या शरीरात पाण्यातून आणि खाण्यातून येतात. 2 प्रकारचे विषाणू आपल्या शरीरात रक्तामधून येऊ शकतात. हे विषाणूजन्य कावीळ झालं. त्याशिवाय कावीळची अजून अनेक कारणे असतात. ज्या लोकांची लिव्हर काही अन्य कारणांमुळे खराब झालेली आहे, जशा प्रकारचे लोक जे मद्यप्राशन जास्ती करतात, किंवा ज्या लोकांना लिव्हरचे अन्य काही आजार असतात, काही लोकांना शुगरमुळे सुद्धा लिव्हर खराब होते, त्यांना सुद्धा कावीळ होऊ शकते. आणि त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे कावीळीचं कारण हे जनरली फक्त लिव्हरचा आजार हेच नसतं. लिव्हरसोबत आपल्या शरीरात एक महत्त्वाची यंत्रणा असते ज्याला आपण पित्ताशय व पित्तनलिका म्हणतो. बरोबर. तर ते मी हे इथे दाखवू इच्छितो. ही आपली लिव्हर आहे. या लिव्हरमधून आपलं पित्त तयार होतं. ते पित्ताशयात जाऊन जमा होतं आणि ही पित्तनलिका या पित्ताशयातील पित्ताला आपल्या छोट्या आतडीत नेऊन सोडते. तर ही जे पित्त असतं हे आपल्या अन्नपचनासाठी आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळा काही कारणांनी या पित्तनलिकेत अवरोध निर्माण होतो, म्हणजे ब्लॉकेज निर्माण होतो. ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे हे पित्त छोट्या आतडीत उतरू शकत नाही. ते न उतरल्यामुळे हे पित्त रक्तात पसरतं आणि आपल्याला कावीळ होते. त्याचे अनेक कारणं असतात. त्यापैकी काही कारणं पित्ताशयातले खडे असतात किंवा पित्तनलिकेचा कॅन्सर सुद्धा असतो. आणि अशा प्रकारच्या कावीळीमध्ये खाज जास्ती असते. त्यासोबत पोटात दुखू शकतं, आपलं वजनही कमी होऊ शकतं. तर ही कावीळीची मुख्य कारणे आहे. याशिवाय काही अन्य आजारांमुळे, जसे अन्य प्रकारचे काही कॅन्सर लिव्हरमध्ये पसरल्यास त्याही प्रकारे कावीळ होऊ शकते. बरोबर. तर अशा प्रकारची कावीळीचे अनेक कारणं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि जे सगळ्यात कॉमनली आपल्याला दिसतं ते असतं विषाणूजन्य कावीळ. अच्छा. तर विषाणूजन्य कावीळ जे आहे तर त्याचे विशिष्ट काही लक्षणं असतील तर विषाणूजन्य कावीळबद्दल काही सांगू शकाल सर आपण? फार छान प्रश्न. विषाणूजन्य कावीळ हा सगळ्यात महत्त्वाचा कावीळचा प्रकार म्हटला पाहिजे, कारण हा आपल्या पूर्ण समाजात सगळ्यात जास्ती प्रकारात दिसतो. आणि जसं मी सांगितलं 4 प्रकारचे विषाणू म्हणजे व्हायरसेस कावीळ निर्माण करतात. त्यापैकी 2 प्रकारचे व्हायरसेस जे खूप कॉमन असतात त्यांना आपण हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई असं म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कावीळ आपल्याला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जास्ती दिसते, कारण याचं कारण असतं यांचं जे संक्रमण म्हणजे इन्फेक्शन आहे ते पसरतं दूषित अन्न आणि दूषित पाण्यामधून. अच्छा. या पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात काय होतं की पाण्याची कमतरता असते किंवा दूषित पाणी आपल्या पिण्यायोग्य पाण्यामध्ये मिसळलं जातं. त्यामुळे काही जे लोक बाहेर खाल्ल्या जातं किंवा दूषित पाण्याशी संबंध येतो त्या लोकांमध्ये या विषाणूंचं इन्फेक्शन होतं. त्या विषाणूंच्या इन्फेक्शनमुळे हे विषाणू आपल्या लिव्हरला खराब करतात आणि त्यामुळे ही कावीळ होते. ओके. त्याच्याशिवाय आपले अजून 2 व्हायरसेस असतात जे विषाणूजन्य कावीळ निर्माण करतात. ते हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी हे व्हायरसेस आहेत. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी व्हायरसेस हे सुद्धा आपल्या देशाचे प्रमुख आजार आहे. कारण की आपल्या देशात जवळपास 2% लोक हिपॅटायटिस बी या आजारापासून ग्रस्त आहेत. म्हणजे 100 प्रत्येक 2 माणसं हिपॅटायटिस बी या आजारापासून ग्रस्त आहेत. आणि हा हिपॅटायटिस बी व्हायरस आपल्या शरीरात रक्त चढवण्यामधून, ऑपरेशन मधून, तसेच लैंगिक संबंधांमधून, त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या फॅमिलीपासून आपल्याला मिळू शकतो. म्हणजे गरोदर आईकडून आपल्या मुलांना, त्याच्याशिवाय आपल्या घरातील काही व्यक्तींना जर हिपॅटायटिस बी चं इन्फेक्शन संक्रमित होऊ शकतो तर तो आपल्या घरातील इतर व्यक्तींना संक्रमित होऊ शकतो. ओके. तर मला एक सांगा सर, आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा येत आहे आणि नेमकं त्या वेळी हे आजार संक्रमित होऊ शकतात आपल्या सांगण्यावरून कळलं. तर मला एक सांगा सर की कावीळीच्या निदानासाठी आपण काही विशिष्ट टेस्ट करू शकतो का? सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याही वेळेस आपल्याला असं वाटेल की आपल्याला कावीळीची लक्षणे दिसतात आहे, सर्वप्रथम आपण एका तज्ज्ञ डॉक्टराकडे जायला पाहिजे. तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे ज्याच्याकडे प्रॉपर एज्युकेशन असलेली डिग्री आहे. अशा डॉक्टरांकडे जाऊन आपण आपली तपासणी करून घ्यायला पाहिजे. त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला याची खात्री करून घ्यायला पाहिजे की आपल्याला जे लक्षणं दिसतात आहे ते कावीळीचेच लक्षण आहे. बऱ्याच वेळा इतर काही आजारांचे लक्षणही कावीळीसारखे वाटू शकण्याची शक्यता असते.
आणि त्यावेळेस तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली तपासणी केल्यानंतर ते आपल्याला काही टेस्ट सुचवू शकतात. त्या टेस्टमध्ये कॉमनली ज्या टेस्ट केल्या जातात त्या रक्ताच्या चाचण्या असतात. सर्वप्रथम जी चाचणी केल्या जाते त्याला LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्या काविळीचे प्रमाण किती आहे, लिव्हरवर सूज किती आहे. आणि ज्या प्रकारे मी सांगितले की काविळीचे काही मुख्य कारणे असतात, तर ती कारणे शोधण्यासाठी याशिवाय आपल्याला काही टेस्ट करणं आवश्यक असतं. त्या विषाणूंच्या आपल्या शरीरात आहेत की नाही हे आपल्याला कळेल. त्याशिवाय बऱ्याच वेळा आपल्याला याच्यासोबत एक पोटाची सोनोग्राफी सुद्धा करणं आवश्यक असतं, कारण त्यावरून आपल्याला कळेल की लिव्हरमध्ये खराबी किती आहे आणि लिव्हरमध्ये पित्तनलिकेत काही अवरोध झाल्यामुळे तर कावीळ नाही. बरोबर. सर, आता टेस्ट आपण बघितल्या, त्याचं सविस्तर वर्णन आपण ऐकलं, तर मला एक सांगाल की काविळीचा उपचार कशा पद्धतीने करायला पाहिजे? काविळीचा उपचार मी जसं सुरुवातीलाही सांगितलं, आपल्याला एका तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यायला पाहिजे. कावीळ, कारण की जसं मी परत तेच सांगतो आहे की कावीळ हे लक्षण असून आजार नाही आहे. तर सगळ्यात आधी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला हे खात्री करून घ्यायला पाहिजे की आपल्याला कावीळ जी झालेली आहे ती कुठल्या आजारामुळे झाली. बरोबर. जर विषाणूजन्य कावीळ असेल तर विषाणूजन्य कावीळमध्ये खरे पाहता कुठल्याही उपचाराची गरज नसते. बरोबर. जवळपास 4 ते 6 आठवड्यांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंना पळवून लावते आणि हळूहळू आपली लिव्हर रिजनरेट म्हणजे पुन्हा निर्माण होते. या विषाणूंनी आपल्या लिव्हर मधले जे सेल्स निकामी केलेले असतात ते लिव्हर मध्ये शक्ती असते की ते परत निर्माण होतात. तर जो नॉर्मल विषाणूजन्य कावीळ असतो, हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E, या विषाणूंसाठी काही उपचाराची गरज नसते. पण या सोबत आपल्याला अनेक अन्य लक्षणं असतात, जसे उलट्या होणे, मळमळ होणे, काही लोकांना तापही येतो, काही लोकांना पोटातही दुखतं. तर त्यावेळेस जे उपचार केल्या जातात हे या लक्षणांसाठी असतात. जसं उलटीचे औषध दिले आपण, मळमळीचे औषध दिले किंवा पोट दुखण्याचे औषध दिले. कावीळ, विषाणूजन्य काविळीसाठी उपचाराची गरज नसते. पण अन्य प्रकारची जी कावीळ असते म्हणजे हेपॅटायटिस B किंवा हेपॅटायटिस C किंवा अन्य प्रकारची पित्तनलिकेतला अवरोध आहे किंवा लिव्हर जास्ती खराब झाल्यामुळे आहे, त्याला स्पेसिफिक उपचार उपलब्ध आहेत. आणि ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून लवकर करून घेतल्यास आपण लिव्हरला होणारी हानी वाचवू शकतो आणि त्यापासून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन्स पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आपण कावीळ झालाय तर आपल्या 4-5 घरं सोडून असणारा एखादा व्यक्ती आपल्याला काविळीसाठी एखादी चूर्ण देतो किंवा एखादं कांडी देतो किंवा एखादं पांढऱ्या रंगाचं काहीतरी द्रव पदार्थ देतो किंवा काय व्हॉट इट मे बी, किंवा एखाद्या, आणि सांगताना ते सांगतात की या फळामध्ये द्या किंवा एखाद्या पानाच्या विड्यामध्ये द्या. म्हणजे अशास्त्रीय ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणू शकू, ज्याला बेस नाही असा आणि अनुभवाने जे दिल्या जाते औषध. तर मला असं वाटतं कदाचित ते जे औषध न घेता दुरुस्त होणारे कावीळ आहेत ते कदाचित त्या नॉन स्पेसिफिक औषधांमध्ये दुरुस्त होणार असतील. तर मला तुम्हाला एक बेसिकली हा प्रश्न विचारायचा की सायंटिफिक मेडिसिन आणि अशास्त्रीय म्हणजे असे क्वॅक्स जे असतात ते लोक जे मेडिसिन देतात त्याच्यामध्ये बेसिकली काय तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यावर? हा जो प्रॉब्लेम आहे तो मी पण रोज माझ्या ओपीडीत फेस करतो आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक काविळीचा पेशंट हा अशा प्रकारची औषधं घेऊनच आलेला असतो. माळ घालून आलेले असतात किंवा अशा प्रकारची औषधं 3-4 दिवस घेऊन आलेले असतात. जसं तुम्ही सांगितलं की हे अशास्त्रीय उपचार आहे, कारण जे देणारे व्यक्ती आहेत ते काही कुठल्या पॅथीमध्ये ट्रेंड नाही. त्यांना माहिती नाहीये की या माणसाला आजार कुठला आहे आणि त्याला उपचाराची काय गरज आहे. आणि बरेच लोक सांगतात की आमचा अनुभव आहे की या औषधांनी आमचा कावीळ ठीक झाला. त्यांचं बरोबर आहे, कारण की जसं मी सांगितलं जो हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E चा कावीळ आहे, जो विषाणू त्याला उपचाराची गरजच नाही, आपोआप ठीक होणारा आजार आहे. त्याला मी सुद्धा काही ट्रीटमेंट देणार नाही. मी पेशंट्सलाही हेच सांगतो की याला ट्रीटमेंटची गरज नाही, फक्त तुम्हाला ज्या उलट्या होत्या त्या मळमळ होत्या त्याचं मी तुम्हाला औषध देतोय. जवळपास नेक्स्ट 3 ते 4 आठवड्यात तुम्ही एकदम बरे होऊन जाणार. तर अशा आजारांमध्ये ते औषधं, कारण त्यांना कसल्याही औषधाची गरज नसते, त्यांना असं वाटतं की आपण या औषधांनी, ज्याला आपण प्लासिबो थेरपी म्हणू. प्लासिबो थेरपी म्हणू
पण प्रॉब्लेम कधी येतो की कारण या औषधांमध्ये काय आहे हे देणाऱ्याला सुद्धा माहिती नसतं. करेक्ट है ना. आणि त्या औषधांचा आपल्या शरीरावर लिव्हरवर काय इफेक्ट येतो हे कोणालाही माहिती नसतं. बऱ्याच वेळा जो कावीळ असतो तो विषाणूजन्य नसून अन्य काही कारणांनी असतो. त्या परिस्थितीत हे औषधं आपल्या लिव्हरला हानी पोहोचवू शकतात. म्हणजे गेल्या 1 वर्षात मी अमरावतीतच कमीत कमी 5 ते 6 असे रुग्ण पाहिलेले आहेत की ज्यांना कावीळ अन्य काही कारणांमुळे होता आणि त्यांचा तो कावीळ बिघडला, त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडली, जीवाला पण धोका निर्माण झाला फक्त या अशास्त्रीय उपचारांमुळे. बरोबर. त्यांनी कुठली ट्रीटमेंट नसती घेतली तर तरी त्यांना फायदा झाला असता. तर माझं सगळ्यांना अशी विनंती आहे की आपल्याला काविळीचे लक्षणं दिसल्यावर किंवा अशी शंका आल्यावर अशा कुठल्याही अशास्त्रीय उपचारांकडे न वळता आपल्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि काविळीचा नीट निदान करून मगच त्याच्यावर उपचार करावा. म्हणजे शास्त्रीय सल्ला घेऊन शास्त्रीय उपचार करणे हे कधीही चांगले आहे. सर, मला आणखी एक विचारायचं आहे की कावीळ झाल्यानंतर एखाद्याला कावीळ झाली तर काय करू नये? महत्वाचा प्रश्न. कावीळ झाल्यावर काय करू नये, सर्वप्रथम तुम्ही हे सांगितलं की अशास्त्रीय उपचार घेऊ नये. त्याच्याशिवाय कावीळ झाल्यावर आपण जी काही पथ्य पाळायची आहेत त्याच्यात जास्ती तेलकट जास्ती तुपकट पदार्थ खाऊ नये, बाहेरचे पदार्थ खाऊ नये, मांसाहार या दरम्यान टाळावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मद्यपान आणि स्मोकिंग हे टोटली वर्ज करा. बरोबर. म्हणजे जे लोकही रेग्युलरली या गोष्टी करत असतील त्यांनी तसंही ते बंद करणं त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि काविळी दरम्यान तर ते सगळ्यात जास्ती आवश्यक आहे. आणि अजून एक महत्वाचं जे मला सांगायचं आहे की आजकाल आपल्याला समाजात खूप रोग खूप कॉमन झाले आहेत, जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीज, किडनीचे डिसीज, हे सगळे आजार खूप कॉमन झालेले आहेत. तर बरेच लोकांचे काही ना काही आजाराचे औषधं सुरू असतात. तर ते औषधं घेत असताना जर आपल्याला कावीळ झाली तर आपण ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतोय, ज्यांच्याकडून सल्ला घेतो आहे, त्यांना हे विचारून घ्यावं की ही माझी औषधे कावीळ असताना घेऊ की नाही. कारण की काय असतं, सगळे औषधांचं जे मेटाबॉलिझम असतं म्हणजे औषधं जे पचवणं असतं त्याची सगळी प्रक्रिया आपल्या लिव्हरमध्ये होत असते. 100%. जेव्हा लिव्हर काम कमी करत असतं, जेव्हा लिव्हरवर ताण असतो, त्यावेळेस ह्या औषधांच्या इफेक्टमध्ये गडबड येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काविळी दरम्यान आपल्या शरीरातली शुगर कमी होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीज आहे, शुगर आहे, त्यांनी आपली औषधे डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नये. मला वाटतं वेदनाशामक औषधं जे आहेत ते वेदनाशामक औषधं ही खूप महत्वाची आहेत की ती काविळी दरम्यान न घेतलेली जास्ती चांगली आहे. आणि कुठलेही वेदना असतील, कुठे आपल्याला दुखत असेल तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन मगच ती औषधं घ्यावी. बरोबर. हां सर, आता मला सांगा की कावीळ झाल्यानंतर पथ्य कुठलं करायला पाहिजे? पथ्यपाणी. काविळीचे पथ्य हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक आलेला पेशंट आणि पेशंटपेक्षा सगळ्यात जास्त त्यांचे नातेवाईक सर्वप्रथम हाच प्रश्न विचारतात की सर पथ्य काय करायचं. म्हणजे मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो, माझ्या नॉलेजप्रमाणे काविळी दरम्यान कुठल्याही पथ्याची गरज नाही. अच्छा. म्हणजे जे जनरली सांगितलं जातं की तेल बंद करा, तिखट बंद करा, सर्व पिवळ्या रंगाच्या वस्तू बंद करा, म्हणजे हळद बंद करा. मला अजूनपर्यंत कळलं नाही ते पिवळा रंग कसं, म्हणजे रंगाचा काय संबंध. तर हळद बंद करा, त्याशिवाय फक्त गोड गोष्टी. या सगळ्या पथ्यांचा बिलकुल गरज नाही. उलट या पथ्यांमुळे पेशंट्सला नुकसान होतं. ते नुकसान अशा प्रकारे होतं की आपली लिव्हर जी आहे, जसं ती आपलं पाचन क्रियेमध्ये मदत करते तसंच ती आपल्या शरीराला एनर्जी पोहोचवण्यात सुद्धा मदत करते. ते एनर्जीचं स्टोअर हाऊस असतं. तर ज्यावेळेस कावीळ होते तर लिव्हर मधली साठवलेली एनर्जी कमी होत असते. त्याच्यामुळे उलट त्या दरम्यान आपला आहार वाढणं आवश्यक आहे, ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी मिळू शकेल. आणि या पथ्यामुळे काय होतं, पेशंटला आधीच अन्नावरची इच्छा कमी असते, त्यात त्यांना आपण असं अन्न देतो की तो कोणीच माणूस खाऊ शकतो. तर ऍक्च्युली पेशंटची उपासमार होत असते आणि त्या उपासमारीमुळे पेशंट अधिक वीक होतो. त्याच्यामुळे या पथ्यांमुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. आणि कुठल्याही पथ्यानी कावीळ वाढत नाही किंवा लांबत नाही. त्याच्यामुळे
विषाणूजन्य काविळीमध्ये पथ्य करणं आवश्यक नाही, कुठलंही पथ्य करणं आवश्यक निदान झाल्यानंतर विषाणूजन्य काळजी करणं आवश्यक नाही. ज्या लोकांना लिव्हरची खराबी जास्ती आहे, ज्यांना सिरोसिस ऑफ लिव्हर हा आजार आहे, ज्यांना पोटात पाणी भरतं किंवा पायात सूज येते, त्या लोकांनी महत्वाचं पथ्य जे करायचं आहे की ते मीठ कमी करायचं आहे. पण जो सामान्य विषाणूजन्य कावीळ असतो त्यात मी परत सांगतो की कुठल्याही पथ्याची गरज नाहीये. प्लीज आपल्या पेशंट्सला उपाशी ठेवू नका, त्यांना पिवळे रंगापासून त्यांना दूर ठेवू नका. बरोबर. चल, आता मला असं जाणून घ्यायचं आहे सर की महत्त्वाचा विषय की कावळीपासून आपल्याला काय धोके संभावतात, म्हणजे बेसिकली. बरोबर. आता आपण बोलतो आहे, जे आपलं डिस्कशन सुरू आहे ते साधारणतः विषाणूजन्य काविळीबद्दल सुरू आहे, म्हणजे व्हायरल हिपॅटायटिस. व्हायरल हिपॅटायटिस हा जो रोग आहे याला आम्ही बिनाईन डिसीज असं म्हणतो. बिनाईन डिसीज म्हणजे याच्यात संभवतः जास्तीत जास्त रुग्ण चांगले राहतात, त्यांना हानी होत नाही. आपल्याकडे जर विषाणूजन्य काविळीचे 100 पेशंट्स असतील तर 99 पेशंट्स कुठल्याही ट्रीटमेंट शिवाय आपोआप दुरुस्त होतात. पण 100 मधल्या एका पेशंटला त्याच्यात जास्ती प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ज्यावेळेस लिव्हरमध्ये खराबी जास्ती होते त्यावेळेस बेशुद्धपणा येणे, याला आपण हिपॅटिक एन्केफेलोपॅथी असं म्हणतो. बेशुद्धपणा येणे हे सगळ्यात पहिलं साईन असतं आणि त्याचे सगळ्यात पहिलं लक्षण असतं की माणूस रात्री न झोपता दुपारी जास्त झोपतो. त्याच्याशिवाय आपल्या शरीरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून रक्तस्राव होऊ शकतो. जर ही 2 लक्षणे दिसत असतील तर लिव्हरची खराबी जास्ती होत आहे असं आपण समजावे. आणि या आजाराला आम्ही अॅक्यूट लिव्हर फेल्युअर असं म्हणतो आणि हा खूप गंभीर आजार आहे. आणि या आजारात ट्रीटमेंट खूप वेळेवर मिळणं आणि लवकर मिळणं आणि अचूक मिळणं हे खूप आवश्यक आहे. आणि मी इथे सांगू इच्छितो, महत्वाची गोष्ट आहे की अॅक्यूट लिव्हर फेल्युअर या आजारासाठी औषधोपचार फारसा उपयोगी नाही. त्याच्यात सगळ्यात चांगला उपचार आणि जो जीव वाचवू शकतो तो उपचार म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर बदली करणे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अचूक वेळेस झाला. जर आपली वेळ निघून गेली मग तर आपण काही करू शकणार नाही. पण असं 100तून 1-2 पेशंट्सला होतं. पण मी जे सांगतो आहे की आपल्याला तज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे ते याच्यासाठी की तज्ञ डॉक्टर आपल्याला हे सांगू शकतील की आपला आजार त्या दिशेने जात तर नाहीये. काही टेस्ट मधून किंवा आपल्या तपासणीमधून तर तज्ञ डॉक्टरांना अशी शंका येऊ शकते की आपला आजार त्या प्रकारे जातो आहे की नाही आणि ते त्या दृष्टीने पुढचे स्टेप्स घेऊ शकते. याशिवाय जे अन्य प्रकारचे कावीळ असतात, जसं सिरोसिस ऑफ लिव्हरमुळे होणारा कावीळ, त्याच्यात पेशंट्सला रक्ताची उलटी होणे, पायात सूज येणे, किडनी सुद्धा खराब होणे, बेशुद्धपणा येणे असे सगळे धोके संभवतात. आणि जो पित्तनलिकेतला अवरोधामुळे होणारा कावीळ आहे त्या काविळीमध्ये थंडी वाजून ताप येणे आणि शरीरात इन्फेक्शन म्हणजे सेप्सिस होणे हा महत्वाचा धोका असतो. आणि हे दोन्ही प्रकार जीव घेणे राहतात. सर, मला एक आणखी सांगाल की कावीळ होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण सगळं आतापर्यंत बोललो की कावीळ झाल्यावर काय करायचं, पण बराच वेळा आपण हे विसरतो की सगळ्यात महत्वाचं मेडिसिनचं जे ध्येय असतं की रुग्णांना निरोगी ठेवणं, रुग्णांना आजारापासून दूर ठेवणं. तर आपल्याला कावीळ होऊ नये म्हणून आपण काय काय खबरदारी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषाणूजन्य कावीळ, जसं मी सांगितलं, दूषित पाण्यातून दूषित खाण्यातून येतो. त्यामुळे आपण नेहमी पाणी हे स्वच्छ, उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं घ्यावं. अन्न घेताना प्रयत्न करावा की ते घरचं शिजवलेलं अन्न किंवा ताजं शिजवलेलं अन्न असावं. आणि अन्न निर्माण करतावेळी पाणीही सुद्धा स्वच्छ असावं. जेवताना आपण नेहमी हात धुवून घ्यावे स्वच्छ साबणाने, कारण की यांचं जे ट्रान्समिशन असतं, इन्फेक्शन असतं, त्याला आम्ही फिको ओरल रूट म्हणतो. म्हणजे विष्ठेपासून आपल्या तोंडापर्यंत, शरीरापर्यंत. म्हणजे आपली विष्ठा कुठेतरी, ज्या रुग्णाला हा कावीळ झालेला आहे त्याची विष्ठा कुठेतरी पाण्यात मिसळल्या जाते, त्याच्यातून ते विषाणू पाण्यात येऊन मग आपल्या शरीरात. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी हे महत्वाचं आहे की आपल्याला जेवणाआधी स्वच्छ साबणाने हात धुणं आवश्यक आहे. हे सिंपल उपाय आहेत. आपण या मोठ्या आजारापासून वाचवू शकतो. कारण की काय होतं, कावीळ जरी साधा आजार असला तरी जे काम करणारे लोक आहेत त्यांना सुट्टी घ्यावी लागते. जवळपास 4 ते 6 आठवडे जातात.
काही विद्यार्थी असतील ज्यांच्या परीक्षा असतील, त्यांना जर परीक्षेदरम्यान कावीळ झाला तर त्यांचा वेळ वाया जाऊ शकतो. आपण या सिंपल गोष्टींपासून आपला बचाव करू शकतो. त्याशिवाय जसं मी सांगितलं, 2 व्हायरसेसमुळे कावीळ होतो, हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई. तर हिपॅटायटिस ए व्हायरससाठी वॅक्सिन उपलब्ध आहे. तर ते वॅक्सिन आपण घेतल्यास त्या आजारापासून आपण वाचवू शकतो. आणि दुसरे जे 2 व्हायरसेस आहेत, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी, जसं मी सांगितलं, हिपॅटायटिस बी सुद्धा खूप महत्वाचा आजार आहे आणि हिपॅटायटिस बी साठी सुद्धा स्वस्त वॅक्सिन अवेलेबल आहे. ते आपण वॅक्सिनचे 3 डोसेस घेतल्यास आपण पूर्णपणे हिपॅटायटिस बी पासून बचाव होऊ शकतो. जर ही आपण काळजी घेतली तर आपण सर्व प्रकारच्या विषाणूजन्य काविळीपासून दूर राहू शकतो. आणि याशिवाय बाकीच्या काविळींपासून दूर राहण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी रेग्युलर ठेवायला पाहिजे. मद्यपान, धूम्रपान या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. महत्त्वाचा विषय सर, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे या विषयामध्ये आतड्यांची आपण तपासणी करू शकतो, पोटाचे विकार जे आहेत त्यात आपण सुधारणा करू शकतो. तर आपल्याकडे जी अवेलेबल फॅसिलिटी आता अमरावतीला आपण उपलब्ध करून दिलेली आहे सर, की पोटापासून गुदद्वारापर्यंत आपण स्पेसिफिकली तुमच्याकडे तपासणी करू शकतो. तर त्यात गॅस्ट्रोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी आणि कॅप्सूल स्कोपी, तर त्या 3 तपासण्यांबद्दल जरा सविस्तर एक लास्ट सांगाल सर. बरं, महत्त्वाच्या या ज्या चाचण्या आहेत, सगळ्यात महत्त्वाची चाचणी त्याच्यातली गॅस्ट्रोस्कोपी किंवा ज्याला आम्ही अप्पर जीआय एंडोस्कोपी म्हणतो. त्याच्यात आपण एक नळी ज्याच्यात दुर्बीण असते, ती आपल्या तोंडावाटे टाकून रुग्णाच्या शरीरातली अन्ननलिका, जठर आणि छोट्या आतडीचे पहिले 2 हिस्से बघतो. त्याच्यातले आजार आपल्याला बघता येतात. त्याशिवाय आजाराचा तुकडाही आपल्याला घेऊन लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवता येतो. याशिवाय आपण याच दुर्बिणीद्वारे या आजारांचे उपचारही करू शकतो. म्हणजे जर कोणाला रक्ताची उलटी होत असेल तर आतमध्ये छाला म्हणजे अल्सर असू शकतो किंवा नस फुगलेली असू शकते, त्याच्यातून आपण रक्तस्राव थांबवू शकतो. त्याशिवाय बऱ्याच वेळा लोकांना आतमध्ये अन्ननलिकेत, पोटात अडचण असते, त्याच्यामुळे त्यांना अन्न गिळायला त्रास होतो. तर ती अडचणही आपण या दुर्बिणीद्वारे दूर करू शकतो. त्याच्याशिवाय जी मोठ्या आतडीची चाचणी आपण गुदद्वाराद्वारे करतो, त्याला आपण कोलोनोस्कोपी. तर त्याच्यात आधी आपल्याला औषध देऊन पोट साफ करावं लागतं, मोठी आतडी साफ करावी लागते. त्याच्याद्वारे आपण मोठ्या आतडीच्या सर्व आजारांचे निरीक्षण, त्याचद्वारे त्यांची आपण बायोप्सी म्हणजे तुकडा घेणे करू शकतो. आणि जसं आपण तोंडावाटेच्या दुर्बिणीने करतो त्याच प्रकारे उपचार म्हणजे थेरॅप्युटिक एंडोस्कोपी ज्याला म्हणतो ते सुद्धा करू शकतो. याशिवाय आपण जी सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे अमरावतीत सर्वप्रथमच, त्याला म्हणतात आपण ERCP असतो. याच्यात आपण पित्तनलिका व पॅनक्रियाज हा जो आपला शरीरातला एक मुख्य महत्त्वाचा भाग आहे, त्याच्या नलिकेत जर काही खडे असतील किंवा खडे असतील किंवा अवरोध असेल किंवा काही कॅन्सरच्या गाठी असतील तर त्यांचं निदान करू शकतो, त्यांचा उपचारही करू शकतो. पित्तनलिकेतल्या खड्या आपण काढून टाकू शकतो आणि ही एक प्रकारची सर्जरी असून ती बिनास्कारची सर्जरी. तोंडावाटे आपण ही दुर्बीण टाकतो आणि पेशंट 4 ते 6 तासात घरी जाऊ शकतो. याशिवाय एक आपण महत्वाची जी एंडोस्कोपी उपलब्ध करून दिलेली आहे ती एक क्रांतिकारी पाऊल आहे गॅस्ट्रोएंटरोलॉजी या विषयात. त्याला आपण कॅप्सूल एंडोस्कोपी असं. कॅप्सूल एंडोस्कोपी ही एक छोटीशी कॅप्सूल असते. त्या कॅप्सूलच्या आतच आपला कॅमेरा, लाईट आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर असतो. आपण जशा कुठल्याही आजाराच्या गोळ्या गिळतो त्याचप्रमाणे पाण्यासोबत ही गोळी गिळायची असते. एक आपल्याला बाहेर रिसिव्हर आपल्याला बेल्ट म्हणून लावतात आणि ही जी कॅप्सूल आहे आपल्या पूर्ण आतड्यांचे फोटोज घेते. जवळपास ते एका रन मध्ये 1 लाखाच्या वर फोटोज घेते आणि बाहेर ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअर त्यांना अनालाइज करतं आणि त्याच्यातून आपण आतमधल्या छोट्यातल्या छोट्या आजाराबद्दल माहिती करू शकतो. आणि ही चाचणी छोट्या आतड्यासाठी खूप उपयोगी आहे कारण आपले गॅस्ट्रोस्कोप आणि कोलोनोस्कोप छोट्या आतड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. करेक्ट. हा प्रश्न मुद्दाम आपण आज इथे घेतला कारण अमरावतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुपर स्पेशालिटीमध्ये काय आहे हे आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले लोक आम्हाला पण बरेच दिवसपर्यंत माहिती नव्हतं. तर आज आपण जाणून घेतलं की ERCP सारखी प्रोसिजर म्हणजे पित्ताशयातले खडे जे आहे ज्यांनी अवरोध निर्माण झाला आहे पित्त आतड्यांमध्ये यायला
ती प्रोसिजर ऑपरेशन न करता दुर्बिणीच्या माध्यमाने काढणे ही प्रोसिजर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच सरांनी अवेलेबल केलेली आहे. त्याच्यानंतर कॅप्सूल एंडोस्कोपी हा जो प्रकार आहे तो मला वाटतं मुंबईला, नागपूरला आत्ता अवेलेबल झाला आहे आणि मुंबईला रुटीन आहे, पण अमरावतीमध्ये पण आला आहे. हे आता या डायसवरून आपण लोकांना सांगू शकतो. आणि मुख्य हाच मुद्दा आहे हा कार्यक्रम घेण्याचा, की अमरावतीमध्ये आपल्याला छोट्या कामांसाठी ज्या मोठ्या मोठ्या गावाला जावं लागतं, हैदराबाद पेशंट्स आर सिलेक्टेड, म्हणजे लोकांमधून पेशंट नागपूर, हैदराबाद, पुणे, मुंबई, दिल्ली असे जातात आणि त्यांना माहिती नसतं की आपल्या देवरणकर नगरमध्येच ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर या डायसवरून आपल्याला तेच त्यांना सांगायचं आहे. तर सर, आज तुम्ही इथे आलात, तर मी तुमचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थँक्यू म्हणतो. तर तुम्हाला एक जाता जाता एक महत्त्वाचा संदेश लोकांना द्यायचा आहे, तर तो तेवढा संदेश आपण द्या. जो मला महत्त्वाचा संदेश सर्व लोकांना द्यायचा आहे की कावीळबद्दल जो संदेश आहे, की मी 2-3दा हेच सांगितलं की कावीळ हा आजार नसून लिव्हरच्या आजाराचं लक्षण आहे. त्याच्यामुळे कावीळ झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी व टेस्ट करून घ्या, काविळीच्या निदानापर्यंत पोहोचा आणि त्याला जो आवश्यक असा शास्त्रशुद्ध उपचार करा. अशास्त्रीय उपचारांकडे जाऊन आपली स्वतःची हानी करून घेऊ नका. आणि जसं मी सांगितलं, विषाणूजन्य काविळीसाठी कुठल्याही उपचाराची गरज नसते. 4 ते 6 आठवड्यात तो आपोआप बरा होणार असतो. पण काही प्रकारचे कावीळ असतात ज्यांना स्पेसिफिक आणि किचकट ट्रीटमेंटची आवश्यक असते आणि ती ट्रीटमेंट बराच लांब काळपर्यंत चालू शकते. त्याच्यामुळे अशा काविळींमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आणि जसं मी सांगितलं, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे आपल्या देशाचे प्रमुख आजार आहेत. HIV एड्स याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण खरं पाहता HIV एड्सपेक्षाही मोठा प्रॉब्लेम हेपॅटायटिस बी हा आपल्या भारत देशासाठी आहे. आणि याचसाठी 26 जुलैला विश्व हेपॅटायटिस दिवस हे WHO डिक्लेअर केलेला दिवस आहे. त्यासाठी आपण 26 जुलैच्या दिवशी सांस्कृतिक सभागृह, ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह इथे संध्याकाळी 5 वाजता एका पब्लिक लेक्चरचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यात दिल्लीहून एक स्पीकर येणार आहेत जे आपल्याला हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी या आजारांबद्दल माहिती देणार आहेत. आणि त्यानंतर तिथे मोफत हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी चाचणीसुद्धा उपलब्ध राहणार आहे. तर माझे आवाहन आहे सगळ्या लोकांना की या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करावा. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या पब्लिक लेक्चरला उपस्थित राहावे आणि जी मोफत चाचणी तिथे उपलब्ध आहे त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर अमित कविमंडन सर. सरांचं MBBS, MD आणि DM इन गॅस्ट्रोएंटरोलॉजी झालेलं आहे आणि सरांची सध्या अमरावतीला डॉक्टर अंजली कविमंडन मेमोरियल हॉस्पिटल, देवरणकर नगर, समर्थ हायस्कूलजवळ इथे सेवा देणं सुरू आहे. तर आज आपल्यासोबत सरांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, तेव्हा परत एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या वतीने, RCNच्या वतीने मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. पुढे भेटूया नेक्स्ट वीकमध्ये नवीन एका सुपर स्पेशालिटी कन्सल्टंटसोबत. नमस्कार.